विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण पार्ट 1 सॉलिड स्टेट हा व्हिडिओ अपलोड केला होता. ठीक आहे. त्यात मला आठवत नाही बरं का, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड हा एक प्रश्न तुम्ही करा बरं का बाळांनो. पण आज आपण टॉपिक घेणार आहे सोल्युशन. सोल्युशन हा टॉपिक ह्याचे IMP क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. मी जे क्वेश्चन प्रोव्हाइड करतोय ते तर करायचेच आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन बँक पण एकदा रेफर करा. बोर्डचे क्वेश्चन पण बघा, तुमच्या लक्षात येईल की आपण जे क्वेश्चन दिले त्यातलेच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. मग सुरुवात करताना सोल्युशन टॉपिकमध्ये पहिल्यांदा करायचे डेफिनेशन्स. मी PYQs मध्ये जेवढ्या डेफिनेशन मला क्वेश्चन पेपरमध्ये सापडल्यात ना त्या मी लिहिल्यात फळ्यावर. हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक सोल्युशन. बऱ्याच वेळा ह्या डेफिनेशन विचारल्यात. आता आयसोचा अर्थ काय? सेम ना. मग आयसोटोनिक म्हणजे काय? 2 or more solution having same osmotic pressure. बर, सेम नसेल तर एक तर जास्त असेल तर हायपरटोनिक सोल्युशन, ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल तो हायपोटोनिक. सिंपल डेफिनेशन. 3 मार्काला परीक्षेत प्रश्न आलाय बोर्डमध्ये, एकदा नाही बऱ्याच वेळा. नेक्स्ट, ऑस्मोसिस, हे तुम्हाला माहिती आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ही पण डेफिनेशन बऱ्याच वेळा विचारलंय. म्हणजे ज्या मेम्ब्रेनमधून फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतात फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्याचे एक्झाम्पल्स करा, ते ॲज अ MCQ त्यांनी विचारलेत. ओके. त्याच्यानंतर सांगतो KB म्हणजे मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, KF मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. आता जर मी असा फॉर्म्युला लिहिला की डेल्टा TB दॅट इक्वल्स टू KB इंटू M. मग जर मी मोलॅलिटी 1 मोलल घेतली, 1 मोलल, तर ह्या दोन व्हॅल्यू इक्वल येतील ना. याचा अर्थ मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, की ज्याला आपण इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो, इज डिफाइन्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉज्ड बाय 1 मोलल सोल्युशन. म्हणजे याची व्हॅल्यू जर मी 1 मोलल घेतली तर याची डेफिनेशन म्हणजे ही व्हॅल्यू ना. कळालं का बघा. मग KB कॅन बी डिफाइन्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, elevation in boiling point produced by 1 मोलल सोल्युशन. ठीक आहे. मी लगेच ना मग ऑफलाईन क्लासमध्ये गंमत काय करतो माहिती आहे का, ही डेफिनेशन विचारतो. बघा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा बोललोय की 20% मुलं असतात की जे या स्टेजला अभ्यासाला सुरुवात करतात, पण करतात बरं का, लक्षात घ्या. अगदी वर्षभर करत नाहीत पण या स्टेजला अभ्यास करतात. मग हा प्रश्न विचारला मुलांचं उत्तर काय असते बघा, KF कॅन बी डिफाइन्ड ॲज इलेव्हेशन इन फ्रीजिंग पॉइंट. गडबड झाली, कारण बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतोय, पण मुलं काय करतात, याच्या कम्पॅरिझन प्रमाणे ह्याचं डेफिनेशन घ्यायला प्रयत्न करतात. नाही, इथं डिप्रेशन आहे, इथं एलिव्हेशन आहे. मग KF कॅन बी डिफाइन्ड ॲज काय सांगा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉज्ड बाय किंवा प्रोड्यूस्ड बाय 1 मोलल सोल्युशन. माझं सजेशन काय, ह्या प्रत्येक डेफिनेशन आत्ताच्या स्टेजला या मेथडनं करा की जेणेकरून तुम्हाला बोर्डच्या वेळेस कमी वेळेत रिवाइज व्हायला पाहिजे आणि ते लक्षात राहायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सेमी परमिएबल आत्ताच बोललो, फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतात, पण कुठून कुठं, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. बर, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, डेल्टा TB इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बॉइलिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ओके, फ्रीजिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ऑस्मोटिक प्रेशर आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. तुम्ही किती सॉल्यूट ॲड करताय याच्यावर ह्या प्रॉपर्टीज डिपेंड आहेत. तुम्ही कोणतं सॉल्यूट ॲड करताय याच्यावर ते डिपेंड नाही आहे. याचा अर्थ काय, अ प्रॉपर्टीज ऑफ अ डायल्यूट सोल्युशन विच डिपेंड ऑन नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल, तुम्ही किती ॲड करताय, अँड डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्यूट पार्टिकल. कोणतं ॲड करताय त्याशी देणार नाही, पण किती ॲड करताय महत्त्वाचं आहे. याचा अर्थ तुम्ही जे सॉल्यूट ॲड करताय त्याचं मोलार मास आणि ह्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असणार ना. करेक्ट. आणि हे रिलेशन्स ॲज अ डिराईव्ह करायला तुम्हाला सांगतात. डिराईव्ह रिलेशन बिटवीन इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ. हे मी येतो ह्या प्रश्नावर, पहिला इथं बघूया आपण. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची जी डेफिनेशन आहे ना, ती 2 वेळा बोर्डमध्ये ॲज अ MCQ आले. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल, डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल. वॅन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे I रेशो आहे तो. बघा डेफिनेशन त्याची व्यवस्थित करा. हेनरीज लॉ आणि राऊट्स लॉ. आता हेनरीज लॉ तुम्हाला सांगू का, S प्रपोर्शनल टू P तुम्हाला माहित आहे आणि S इक्वल्स टू KH इंटू P. S म्हणजे काय असणार आहे, सॉल्युबिलिटी.
पी म्हणजे कोण असणार आहे, प्रेशर, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे स्टेटमेंट आहे. मग सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस अबव द सोल्युशन. ओके, बर तुम्हाला सांगू का, हा जो हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे ना, त्याचं युनिट एकदा परफेक्ट करा बाळांनो. ते सीईटीत विचारलंय, बोर्डमध्ये सुद्धा विचारलंय. पुन्हा कुठला लॉ आहे, राउल्ट्स लॉ, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पण तो व्होलेटाईलसाठी वेगळा आहे आणि नॉन व्होलेटाईलसाठी ॲक्च्युली डेरिव्हेशन त्याच्यावर तिने डिराईव्ह केलं आहे, पुढे लक्षात घ्या. पण फॉर्म्युला तुम्हाला एक्झाममध्ये वेगळे वापरावे लागतील, हे लक्षात घ्या. ओके, बरं त्याच्यानंतर हे जे डेरिव्हेशन्स म्हणजे काय प्रकार तुम्हाला सांगतो. आत्ताच लिहिलं ना मी की डेल्टा टी बी इक्वल्स टू काय, के बी इंटू एम. मग तुम्हाला लिहायचं आहे कसं माहिती आहे का, समजून घ्या. डेल्टा टी बी इक्वल्स टू के बी इंटू एम लिहिल्यानंतर एम म्हणजे जी मोलॅलिटी आहे की नाही, एम म्हणजे काय, मोलॅलिटी. तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, की मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी. आता इन के जी म्हणलं मी 1000 हा फॅक्टर घेतो. आता नंबर ऑफ मोल्स म्हणलं की गिवन मास अपॉन मोलार मास, म्हणजे मी तर W2 अपॉन M2 लिहितो नेक्स्ट स्टेपमध्ये. मग डेल्टा टी बी इक्वल्स टू 1000 इंटू के बी इंटू W2 अपॉन M2 आणि W1. मग M2 मोलार मास आणि हे डेल्टा टी बी ना, हेच तर ते रिलेशन आहे. स्कोअर बुस्टरमध्ये हाच प्रश्न 2-3 वेळा विचारलाय. ओके, म्हणजे सीईटीमध्ये हा रिपीटेड क्वेश्चन आहे. मग तसं हे प्रत्येकाचं रिलेशन आहे मोलार मास बरोबर. अरे हे जर फॉर्म्युले जमले तुम्हाला, राउल्ट्स लॉ, हेनरीज लॉ तुम्ही मन लावून केल्यानंतर न्यूमेरिकल्स काय अवघड आहेत. ओके, 2 मार्काचं न्यूमेरिकल असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युला लिहा आणि व्हॅल्यू पुट करा. जस्ट आपण एक काय करूया, बोर्ड पेपर आहे तुमच्याकडं, माझ्याकडं की नाही की एक YC कॉलेजचा पेपर आहे. ओके, मग सोल्युशन टॉपिकमध्ये कुठले प्रश्न आहेत बघूया आपण. तर या पेजवर दिसतंय काय बघा, वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन विचारलंय, कंटेनिंग 2 मोल्स ऑफ सोल्यूट इन 2 मोल्स ऑफ वॉटर. 2 मोल्स ऑफ सोल्यूट इन 2 मोल्स ऑफ वॉटर. सांगू का, हे प्युअर कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर, हे सोल्युशनचं, हे प्युअर कॉम्पोनंटचं, आणि दॅट इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. मग सोल्यूटचे मोल 2 दिलेत, टोटल मोल 4 दिलेत. तुम्हाला सांगू का, प्युअरचं कॉम्पोनंटचं प्रेशर जे आहे ते 24 दिलंय. आता मला सांगा, हे काय अवघड आहे का, आता नाही. हे 2/4 म्हणजे किती आलं, 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करा. म्हणजे आपण फक्त प्रश्न कुठले ते बघूया, आपण इतक्या फास्ट मला सोडून द्यायचं नाही. एक क्वेश्चन झाला MCQ. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आणखीन काय विचारलंय बघा ह्या टॉपिकमध्ये. ओके, वॅन्ट ऑफ फॅक्टर दिलाय PYQ, आपण इम्पॉर्टंट म्हणूया आपण. ठीक आहे, एक्सप्लेन करायचं आहे. 2 मार्कासाठी विचारलंय, म्हणजे जवळजवळ 3 मार्क झाले, लक्षात घ्या. ओके, ऑब्विसली एखादं तरी न्यूमेरिकल असलं पाहिजे, आहेच न्यूमेरिकल. डेल्टा टी बी वरती के बी दिलंय, ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट दिलाय, नंतर इन्क्रीज झालेला बॉइलिंग पॉईंट दिलाय, दोघातला डिफरन्स म्हणजे डेल्टा टी बी, त्यानंतर के बीची व्हॅल्यू दिले आणि विचारलंय काय तो मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 विचारलंय. बाकी सगळ्या व्हॅल्यू दिलेत, डेल्टा टी बीची व्हॅल्यू डायरेक्ट दिली नाही. सुरुवातीचा बॉइलिंग पॉईंट दिलाय आणि नंतरचा बॉइलिंग पॉईंट त्यांनी दिलेला आहे. मग हे 3 मार्काचं न्यूमेरिकल, 5 आणि 6 मार्क झाले, लक्षात घ्या. मग तुमच्या काय लक्षात आलं, की तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की किती छोटासा टॉपिक आहे, काही अवघड नाही आहे. बर, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जमलं नाहीतर कॉमेंट करून मी तुम्हाला सोल्युशन टॉपिक जो आहे त्याचे जेवढे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती सगळे प्रोव्हाइड करणार आहेत. तुम्ही ते बघा जर हा टॉपिक अगोदर केला नसेल तर. पण डेफिनेशन करताना मी काय सांगतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 असतील डेफिनेशन या टॉपिकमध्ये, वेळ लागतो. आणि नाही जर डेफिनेशन आता परफेक्ट केल्या तर एक्झामच्या वेळेस कसं करणार, तेवढं आहे का वेळ आपल्याकडं, नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की सगळ्या डेफिनेशन परफेक्ट करायच्या आहेत. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतो इथं. मी सांगितलं सगळे प्रश्न सोपे आहेत, मन लावून करा. ऑल द बेस्ट.